विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई, विठोबा रखो माई।
मग अवघे बरवे मग अवघे बरवे बहु केली वनावना बहु केली वनवन बहु केली वनावना बहु केली वनवन पायी पिटी झाला शिन पायी पिटी झाला शिन पायी पिटे झाला सिन पायी पिटे झाला सिन पायी पिटे झाला सिन पायी पिटे झाला सिन विठोबार खुमाई 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 आ विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हॅलो हॅलो आवाज गाई तलावळू गाई तलावळू गाई तलावळू गाई चलावळू गाई चलावळू गाई चलावळू गाई चलावळू गाई बैसू जेवू एके ठाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वन वन बहु केली वन वन बैसू जेऊ एके ठाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन बहु केली वन वन पायी पिटी झाला शिन पायी पिटी झाला शिना पायी पिटी झाला शिना बहु केली वन वन बहु केली वन टाळी वाजवा खाली बसलेले सगळे हा वा वा छान विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल चला वळू गाये चला वळू गाये बैसो जेऊ एके ठाये बहु केले वनवन पाय पिटी झाला शेन खांदे भार पोटी भूक खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शेन तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताची दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार जगवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा काला प्रकरणातील आहे विठ्ठल 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 चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना द्यायची ती अशी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या निमसोड या गावी अतिशय स्वच्छ सुंदर अशा या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही काल्याची कीर्तन सेवा वास्तविक या मंडपामध्ये सर्वात कनिष्ठ म्हटलं तर हरकत नाही मी आहे माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ आहेत आमचे गाथामूर्ती साक्षात आमचे भाऊसाहेब महाराज आहेत ज्ञानेश्वर मूर्ती आमचे पवार महाराज आहेत मृदंगाचार्य आमचे अतुल महाराज तुम्हालाही नमस्कार इकडे असतील चोपदार महाराज टाळकरी महाराज विनेकरी महाराज सर्वांना या ठिकाणाहून नमस्कार करतो आणि सेवेला सुरुवात करतो विठ्ठल 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 मंडपातले पंखे चालू करा मंडपातले पंखे चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला शिन आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कार्यक्रम 1 दिवसाचा जरी असला 3 दिवसाचा जरी असला 5 दिवसाचा जरी असला आणि 8 दिवसाचा जरी असला किंवा अधिक मासाचा महिन्याभराचा असू द्या त्याची सांगता संपूर्णता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते आणि म्हणून ही काल्याची सेवा आहे। दुसरी गोष्ट काला हा ऐक्याचं प्रतीक आहे आणि धार्मिक दृष्टीने जर सांगायचं म्हणलं तर सर्व जाती पंथ धर्म संप्रदाय यांना एकत्रित एका मंडपामध्ये आनंद देणारा म्हणजे काला आहे विठ्ठल 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 विठ्ठल
आपण जर थोडंसं पाहायला गेलो तर सर्व धर्मामध्ये जातीमध्ये संतांनी अवतार घेतला आणि वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना त्यांनी आपल्या आपल्या जातीचा अभिमानही बाळगला हे आपल्याला पाहायला मिळतं. सावता महाराज असू द्या, आमची माळी याची जात, शेत लावू बागायत. नरहरी महाराज घ्या, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. तुकोबाराय, बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबे असतो. तिथं जातीचा उल्लेख तुकोबाराय करतातच. नामदेव महाराज, नामदेव महाराज एका ठिकाणी उल्लेख करतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरणों में नामा शिंपी लागा. या ठिकाणी तो अभंग 6 चरणाचा आहे, पण 6 चरण सांगून सुद्धा शेवटी अभंग शिंप्यावरच उतरवतात. म्हणजे जातीचा अभिमान आहे. सर्वांनी जातीचा अभिमान घेतला, पंथाचा अभिमान घेतला, पण कार्य करत असताना, जगत उद्धाराचं कार्य करत असताना मात्र जातीला धरून केलं नाही. नाहीतर मग त्यांनी असंही म्हटलं असतं, काय अवघातचे तालुका सुखाचा करीन, उपवाशी मारीन भोवतालचे. असं नाही केलं. अवघाची संसार सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जात नाही घेतली, तालुका नाही घेतला, राज्य नाही घेतलं. ही व्यापकता आहे. कार्य करत असताना व्यापकता, बर का. आणि जेव्हा आपल्या स्वाभिमान, त्याला स्वाभिमान म्हणतात. अभिमान आणि स्वाभिमान, अभिमान हा बाधक असतो आणि स्वाभिमान साधक असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असा हा स्वाभिमान आपलं भाग्य आहे की आपण या ज्ञान मंदिरामध्ये आलेलो आहोत. आपल्या गावी अखंड हरिनाम सप्ताह होतो. काही काही गावं अशी आहेत महाराज, गावामध्ये सप्ताह होत नाही. आणि आमच्या मराठवाड्यातले तुम्हाला एक विशेष सांगू का, आमच्याकडे सप्त्यांची स्पर्धा असते. गावामध्ये जर 2 समाज असतील तर 2 सप्ते होतात, 3 समाज असतील तर 3 सप्ते होतात. मी म्हटलं चांगली गोष्ट, कीर्तनकारांना सुकाळ आहे, 3 काय आणखी करा, आम्ही काय योगदान देतो. विठ्ठल विठ्ठल. असं ना, संस्थेत असताना आम्ही एक वाक्य ऐकलं होतं. विदर्भाचं खाणं, खानदेशचं रानं आणि मराठवाड्याचं गाणं. म्हणजे तुम्हाला जर चटपटीत चांगलं काही खायचं असेल तर विदर्भात जा. आता आम्ही सप्ते, आम्ही का दुसऱ्याच्याच चुलीवर जागणारी माणसं. आम्ही घरचा सिलेंडर संपतच नाही आमचा कधी. गॅसच्या कंपनीला आमच्याकडून काहीच फायदा नाही. इथलं हे गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव, दुसऱ्याच्या चुलीवर स्वयंपाक चालू आहे. तुमचीच कृपा आहे म्हणा ती. बरं, सांगायचा भाग म्हणजे काय, गावोगावी सप्ते चालू असतात. याचं कारण एकच आहे, सर्वांनी एकत्र यावं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण जो आज गणेश उत्सव साजरा करतो, त्यावेळी सर्व समाज एकत्रित यावा आणि विचाराची देवाणघेवाण व्हावी, या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरा केला, सुरू केला, प्रारंभ केला. आज त्याची काय दशा आहे आज मला याला सांगायचं नाही. आज काल्याचं कीर्तन आहे, काही बंधन आहे. इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या कथा सांगता येतात, सांगाव्या लागतात. पण काल्याच्या कीर्तनाला बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे कोकोळे. आणि त्यामुळं बंधन असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट आहे ना, आज कीर्तन करताना भाऊ महाराज, पवार महाराज सर्व काही एकापेक्षा एक आहेत. पण मला का उभं केलं हे अजूनही माझ्या लक्षात आलं नाही. विठ्ठल विठ्ठल. राज्य रामाच्याच वाट्याला होतं, पण ते भारताकडे कसं आलं हे कळलं नाही. सर्वांच्या जनतेच्याही मनात काय होतं, राम राजा व्हावा. घरातल्यांच्याही सगळ्यांच्या मनात होतं राम राजा व्हावा. महाराज दशरथ त्यांच्याही मनात होतं राम राजा व्हावा. कुठून काय झालं, काही काहीला दुर्बुद्धी सुचली आणि राज्य कोणाकडे आलं, भरताकडे. पण महाराज एक आपल्या संस्कृतीतून शिकायची गोष्ट आहे. आज ईदभर बांधासाठी भावावर भाऊ कुऱ्हाड चालवतो, पण परंतु रामचंद्रांच्या चरित्रातून एक शिकायला मिळतं, राज्य गेलं तरी चालेल, माझा भाऊ वनवासात चाला आणि मला राज्यावर बसायचंय. भरतानी महाराज राज्य स्वीकार केलं नाही, हे आज शिकण्यासारखं आहे. आपण म्हणतो रामायण कथा कशासाठी, भागवत कथा कशासाठी,
जीवन जर चांगलं जायचं असेल तर रामायण ऐका आणि मरण चांगलं हवे असेल तर भागवत कथा ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सांगायचा भाग एवढाच की ह्या आनंद सगळ्यांच्या जीवनामध्ये यावा. आता आपल्या गावची लोकसंख्या माझ्या अंदाजे 1,500-2 हजार असेल. असेल का नाही? 1,500-2 हजार असेल. 1,500 1,000 मंडपामध्ये किती हजार आहेत? हा जास्तीत 350. बाकीचे गेले कुठे? असं आहे ना, चांगल्या करता पुण्या करता संध्याकाळी येतील, पंक्तीला हजर राहतील. महाराज या पंक्तीचं तर एवढं डोक्यामध्ये झालं. आमच्या गावामध्ये आम्ही कीर्तनाचा टायमिंगच बदलून टाकलं. 9 ते 11 असायचा कीर्तनाचा टायमिंग. पंगत असायची 7 वाजता. हरिपाठ झालं की सगळं गाव ताटल्या आणि वाट्या घेऊन यायचं पंक्तीला. आमच्याकडे पत्रवाळ्या नाहीत. काखात तांब्या दाबायचा आणि हातात परत चालले वाजीत परत. मराठवाड्यामध्ये येऊन बघा तुम्ही महाराज. आणि मग काय जेवायला सगळं गाव आणि कीर्तनाला कोणीच नाही. हरी आणि मुकुंदान बुवा सगळं पाचुंदा एवढा मोठा मांडव आणि आत 5च पांडव. कीर्तनालाच कोणी नाही. मला अरे हे काय बरोबर जमाय ना. नुसतं हे साखरेचं तांदुळाचं वर्णाचं सगळं चाललंय म्हणलं हे. मग कीर्तनाचा टायमिंग बदलायचा. काय अगोदर कीर्तन आणि मग जेवण. बरोबर आहे. आणि मग अगोदर कीर्तन असलं की महिला मंडळीसाठी खूप चांगलं होतं. काय जेवणाचं नियोजन असतं. शेतातून आलं की आपलं चहा पाणी करायचं. मालकाला चहा द्यायचा. दिला तर द्यायचा, नाही तर आपणच एकट्याने घ्यायचा. आणि चहा घेऊन आपलं सरळ इकडे कीर्तन मंडपात यायचं. मग आता पप्याची आई आली की पप्याच्या बापाला यावं लागतं. घरी स्वयंपाक नाही. बिड्या फुकीत का होईना इथं यावंच लागतं. बघा विठ्ठल विठ्ठल. गावोगावी असं पाहायला मिळालं मला की आता गड्या माणसापेक्षा महिला मंडळाकडे तुम्ही नियोजन द्या. इमानदारीनं काम करतात, आळस न करता करतात. बरं का, हा अनुभव आहे आम्हाला. आता आमच्या गावचा जो सप्ताह होतो निम्मा खर्च बचत गट पाहतो. बरं, निम्मा नियोजनही त्या करतात आणि खर्चही निम्मा त्या करतात. ही महिला मंडळीकडून शिकण्यासारखं आहे. आणि ही गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच पाहायला मिळते. बरं का, हे विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल. टाळ्या एकदा वाजवू द्या. जर पुढच्या वर्षी बचत गट आलाच धावून तर येऊ दे. टाळ्या वाजवा आला तर. भाऊ महाराजांची इच्छा आहे की बचत गटाने सुद्धा धावून यावं. म्हणजे आता येत नाहीत हे माझ्या लक्षात आलं म्हणायचं. ही उणीव भरून काढा तुम्ही. अहो काय सोबत काय येणार आहे, काय जण. उद्या सुनबाई आली तुमच्या हातात चाव्या राहणार आहेत का? हा, आणि आता तरी इथं जो बसलेले ज्या सासा आहेत बरं का, तुमच्या आता तुमच्या मी तुम्हाला जास्त सांगत नाही. आता इथं लाईव्ह चालू आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाही मी. आणि मला बी सुरक्षित बाहेर पडायचंय. बरं, तुमचा अनुभव बघा ना तुम्ही. अहो एकदा हे बघा, हातात घराची चावी आहे. 4 दिवस असतात. 4 दिवस सासूचे मनच पडलेली ना. 4 दिवस असतात तोपर्यंत करून घ्या. 5वा दिवस सुनबाई. आता गावगाव आम्ही फिरतात. लोक म्हणतात महाराज एखादी मुलगी बघा ना. आमच्या बंट्याचं लग्न जमाय ना, एखादी मुलगी बघा. आई म्हणतात अहो घरामध्ये आता एकटंच मी कौरक करायचं. हे 3 जण भाऊ सोंड्यावणी हिंडतात नुसते इकडं तिकडं. काम नाही धाम नाही काय नाही. बापाने करून ठेवलेलं आहे खायला. मग एखादी मुलगी काय कुठं असली तर बघा बाबा. अशी सगळ्यांची असते. बर, मुलगी बघितली योगायोगाने. लग्न झालं. सप्ताह होता गावातला आणि आले आई साहेब नाक वाकडं करतच. दुसरीने विचारलं का ग काय झालं? अहो म्हणले काय सांगते, ही नवीन पोरी आजकालच्या वेगळ्याच आहेत म्हणले. आपल्या काळात काय असं होतं काय? आपल्या काळात काय तसं होतं काय? ती शेजारची म्हणली नको कांदा नाकानी कांदे सोल. काय म्हणले? नको नाकानी कांदे सोल. आता हे नाकानी कांदे कसे सोलतील मला तुम्हाला एकदा विचारायचं बघा. मला माहितच नाही. नाकानी कांदे सोलू नको म्हणते. म्हणजे सुनाच्या तक्रारी अगोदर सून पाहिजे असं म्हणतात आणि नंतर सून आली की तक्रारी सुरू होतात. अहो अशा गमती जमती असतात. आता काय सांगावं. सून कडेगावला गेली. सासूला वाटलं आता कडेगावला गेली तासभर काय येत नाही. मग आज मस्तपैकी फास्ट चहा करून पिऊ. कोणचा चहा? फास्ट चहा करून पिऊ. चहा बनवला. काय सुगंध सुटला. मस्त चहा बनवला सासूबाईनी.
आणि चहा घेतला आणि कोणी बघू नये म्हणून आपल्या मागच्या पडवीच्या खोलीमध्ये गेल्या. तिथं लाईट नव्हती, उजेड नव्हता. तिथं जाऊन आपला चहा प्यावा. बर सासूबाईने चहा घेतला आणि मागच्या पडवीमध्ये गेल्या, चहा प्यायला गेल्या. आता काय त्यांचं दुर्भाग्य, सुना आली, कारण ती एसटीने गेली नव्हती, ऍक्टिव्हा घेऊन गेली. पटकन गेली पटकन आली. तिनं बघितलं घरात कोणीच नाही. आता ती हिचीच सून होती. ती म्हणली सासूबाई घरात नाहीत, मग आपण मस्तपैकी मसाला दूध करून प्यावं, संगीत मसाला. आता काय करा बाबा. तिनं मग दुधाचं पातेलं, गावरान गाईचं दूध, मस्त त्याच्यामध्ये काजून बदामन इलायची सगळं काही टाकलं, दूध बनवलं. आणि तिच्या बी डोक्यात हेच, सासूबाई अचानक आले तर काय करायचं, अंधाऱ्या खोलीत जाऊन पिऊ म्हणली. आता जमलं का खेळ. सासूबाईचा तर बीपीच वाढला, ही तर मायाकडेच यायला लागली. अंधारात बसलेली होती ना, आली दूध घेऊन आणि तिनं गपकन सासूबाई समोर पाहिल्या. आता मला सांगा तिला काय वाटलं असेल. पोरी हुशार आहेत महाराज आजकालच्या. तिनं सासूबाईला पाहिलं आणि त्यांच्या हातात तो चहा पाहिला आणि सून म्हणली, सासूबाई अहो चहामध्ये जरा दूध भरपूर वापरायचं, आपल्याकडे भरपूर दूध आहे, हे घ्या मी तुमच्याकरता दूध घेऊन आले. जमला का खेळ. याला म्हणायचं हुशार सून, बर का. आणि असा हे असे अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतात. पण या संसारामध्ये कवरक राहायचं, तो संसार बाजूला सारून हा परमार्थाचा आनंद घेण्याकरता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि गावातले हे सर्व काही कार्यकर्ते असतील, आमचे भाऊ महाराज असतील, सर्व जे काही मंडळी आबा असतील, सर्व कार्यकर्ते तुमचे सगळे इथं, जो काही तुम्हाला सांग का, इथं कुणी मोठा नाही आणि इथं कुणी लहान नाही. या मंडपामध्ये झाडून घेणारा आणि या मंडपामध्ये कीर्तन करणारा दोघांनाही पुण्य समान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधी या मंडपामध्ये बसत असताना उठत असताना कधी संकोच करायचा नाही. सगळ्यांना सारखं पुण्य आहे. अहो तुम्ही समोर बसलेला आहात, आता कीर्तन आम्ही करायचं यांनी म्हणायचं, तुम्ही नुसतंच बसायचं. नुसतं हे बघा, वाजविता टाळी लाज वाटे. काही काही लोकांना टाळी वाजवायला लाज वाटते, पण तुम्हाला टाळी वाजवण्याचा एक तुम्हाला फायदा सांगतो. तुम्हाला पटला तर घ्या, नाही तर राहू द्या, मला काय करायचं नाही. जर आपण दोन्ही हाताने टाळी वाजवली तर डॉक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे, याच्यावर सर्वे झालेला आहे बरं का, ज्यांना बीपीचा शुगरचा त्रास आहे, आणि बरेचसे असेच बसलेले आहेत माझ्यासमोर, मला माहिती आहे, फ्यूजा उडालेले, डीव गळालेले, वायरी जळालेले, असे सगळे असतात. म्हणजे तरुणपणात संसार सुटत नाही आणि म्हातारपणात परमार्थ भेटत नाही. कसं भेटणार कसं. आणि अशा या वयामध्ये तुम्हाला फायद्याची गोष्ट सांगतो, जर तुम्ही दोन्ही हाताने जर टाळी मोठ्याने वाजवली तर तुमचा बीपी आणि शुगर जाग्यावर येतो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कीर्तन झाल्यावर डॉक्टरांना भेटा, अगोदर तुमचा बीपी शुगर चेक करा आणि नंतर 5 मिनिटं अशा मोठ्याने अशा टाळ्या वाजून परत 5 मिनिटांनी बीपी शुगर तुमचा चेक करा, तो लो म्हणजे कमी झालेला आढळेल. हे विज्ञान शास्त्र आमच्या संतांनी त्याच वेळी सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे, संतांनी ते सांगितलेलं आहे. आता आपण असं म्हणतो हा लाईटवर फॅन चालतो, कूलर चालतो, टीव्ही चालतो. बर, या लाईटचा शोध कोणी लावला हो? आता शाळेमध्ये आम्हाला अभ्यासाला होतं, कोणी लावला? थॉमस एडिसन. किती वर्षापूर्वी? 150 वर्षापूर्वी. अहो कोणचा एडिसन? 700 वर्षापूर्वी माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितलं? उदकाचे ने आवेशे लखलखित तेज प्रगटले दिसे, ते विजू माझी असे सलील काही. मला सांगा, एखादा लाईट तिथं चालू आहे, माऊली म्हणतात ही लाईट कशी निर्माण झालेली आहे तुम्हाला माहिती आहे का? पाण्याच्या आवेशाने, वेगाने ही लाईट तयार झालेली आहे. मग या लाईट मध्ये पाणी आपल्याला दिसतं का? नाही. तसंच आहे या संसाराचं. या संसाराला ब्रह्मच कारण आहे, तो भगवंतच कारण आहे, पण तो तर आम्हाला दिसत नाही, आणि दिसत नाही म्हणून आपण मानत नाही. दिसत, जर दिसलं तरच आपण त्याला मानतो. आणि म्हणून असं आहे ना, शास्त्रांचं ज्यावेळेस आपण अध्ययन करतो तेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि शास्त्र अध्ययनाला दुसरा पर्याय नाही महाराज.
आणि ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये होईल तेवढी लवकर. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे आता होई तू सावध, काहीतरी बोध करी म्हणा. अरे देवाने आपल्याला हा देह दिलेला आहे, आउट हात का मानव देह, अल्लाने तुझं दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आउट हात का म्हणजे ते पूर्वी पाडे असायचे बघा, जुन्या मंडळींना माहित असतील, ते पावकी, निमकी, सवाकी, दिडकी काहीतरी असे ते पाडे असायचे. एक आउट आउट, बे आउट 7, 3 आउट 10.5, 4 आउट 14, म्हणजे 3.5 आउट म्हणजे 3.5. आणि 3.5 हाताचा हा देह आहे. ज्याचा त्याचा देह शरीर 3.5 हाताचा आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, ज्यानं त्यानं आपापल्या हातानंच आपापला देह मोजायचा. जर बुटक्या माणसानं उंच माणूस जर मोजला तर ते 5.5 भरेल, आणि उंच माणसानं जर बुटका माणूस मोजला तर ते 2.5 वरच प्रकरण थांबल बर का. म्हणून ज्याच्या त्याच्या हातानं, आउट हात का मानव देह, असा सुंदर देह आपल्याला मिळाला. आणि आपण काय केलं, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. म्हणजे जेवण झालं की झोपी जायचं, झोपीतून उठलं की पुन्हा जेवण करायचं, याच्यामध्येच आपलं जीवन चाललेलं आहे. याला जीवन म्हणत नाही. जीवनामध्ये काहीतरी क्रांती करून दाखवावं लागते, तेव्हा जीवनाची सार्थकता ठरते. विठ्ठल 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 कुंडली गवरदा पंढरीनाथ भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून काल्याचं कीर्तन आहे, त्याला काही मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवंताने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. भगवंताने 3 जागेवर चरित्र केलं, गोकुळात, मथुरेत आणि वृंदावनामध्ये. त्यापैकी गोकुळातलं चरित्र वर्णन करायचं. बर असं आहे ना, चरित्र तुमचं आमचंही असतं आणि देवाचंही असतं, पण तुमचं आमचं सांगण्यासारखं नसतं. काय सांगावं, मला जन्माला आला, कधी पंढरीची वारी नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, जन्माला आला आणि वज वाहता वाहताच मरून गेला. गाढवाच्या जन्माला ना आपल्या जन्माला दोन्ही सारखंच क्रेडिट मिळालं असं समजायचं. म्हणजे मनुष्य देहाला आलो, काहीतरी विशेष करावं असं आहे ना. देवाचं चरित्र त्याच्या जन्माच्या अगोदरपासूनच असतं. संतांचं चरित्र त्यांच्या अवताराच्या अगोदरपासूनच असतं. आणि तुमचं आमचं जर जीवनामध्ये काहीतरी केलं तर चरित्र निर्माण होतं, नाही तर तेही होत नाही. बरोबर आहे. अहो भगवान श्रीकृष्णाचे चरित्र त्यांच्या जन्माच्या अगोदरच कधी विठ्ठल 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 विठ्ठल. कंसाची बहीण देवकी माता, आपल्या बहिणीचा विवाह कंसाने मोठ्या थाटामाटात पार पाडला. बर विवाह झाला आणि मग मिरवणूक निघाली. तेव्हा त्या रथाचं सारथ्य करायला कंस राजा असून सुद्धा स्वतः तो रथ हाकायला बसला. याचा विको कमी करा, फक्त म्हणत असताना विको कमी करा. कंस स्वतः रथ हाकायला बसला आणि रथ हाकत असताना मिरवणूक दरमजल करत पुढे आली आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. कंसा ऐक, मी काय सांगते. काय? ज्या बहिणीची तू मिरवणूक एवढ्या थाटामाटाने काढत आहेस, त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा मुलगा पुत्र तुझा वध करणार आहे. झालं का? आता मला सांगा, कोण असा मामा आहे की तुला तुझा भासा मारणार? हे कळल्यावर मामा त्याला जिवंत ठेवील. तेच घडलं महाराज. म्हणजे हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा मला मारणार, मग हिलाच मारून टाकतो. आणि मग मारावया खडग घेऊन धावला, हातो तो धरीला वसुदेवे. कंसाने तलवार काढली आणि देवकी मातेवर चालवणार त्यावेळेस वसुदेव महाराजांनी त्यांचा हात धरला आणि म्हणले, कंसा अरे तुला काही वाटतं का? काय? अरे म्हणले ही स्त्री आहे आणि स्त्री हत्या हे मोठं पातक आहे. तू राजा आहेस, तुला हे शोभत नाही. मग तुझा वैरी तो भाचाच आहे ना, आमचा मुलगाच आहे ना. अरे 8वा आहे ना, तुला प्रत्येक मुलगा आणून देऊ, 8वा जाऊ दे. कंसाने काय केलं? म्हणला यांना जेलामध्ये टाका. बरं, त्यांना जेलमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला.
कंसाकडे आणून दिला, मारला गेला. 1 2 3 4 असे करत करत 6व्या वेळेस देवकी माता गर्भीण ज्यावेळेस राहिल्या, गरोदर राहिल्या, त्यावेळेस 6वा जो गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. आणि 6वा गर्भ तो गुप्त झाला. आता आली 7वी वेळ आणि भगवंताचं चरित्र जन्माच्या अगोदरपासून होतं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. महाराज देवकीचं तेज सूर्यासारखं दिसायला लागलं, पण तिकडं कंसाचं हृदय जळायला लागलं. माझं मरण जवळ यायला लागलं. मग इकडं भगवान परमात्म्याचा अवतार झाला महाराज. आणि अवतार झाला भगवान श्रीकृष्णांनी मोठं रूप धारण केलं. बालरूप नाही, आयवनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले आणि त्यांनी वसुदेव महाराजांना सांगितलं, बाबा मला आता इथं ठेवू नका, काय करा, नंदाच्या घराला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा मला नंदाच्या घरी ठेवा. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे, जेथे माया उपजली तेथे मज ठेवी आणि माया येथे आणि. बर घडला येतोय. आता अनेक यमुना आडवी आली वगैरे वगैरे सर्व काही प्रसंग आहे. मग भगवंताला ते त्या ठिकाणी ठेवलं आणि मायेला या ठिकाणी घेऊन आले. बर रडे माया करिया कांत, त्या तुरुंगामध्ये आणल्याबरोबर ती माया रडायला लागली आणि त्या आवाजाने जे काही तिथले द्वारपाल होते ते जागे झाले आणि सगळ्यांनी कंसाला जाऊन सांगितलं की तुझा शत्रू जन्माला आलेला आहे. लगबगीनं कंस त्या ठिकाणी आला आणि त्याने ती कन्या हातात धरली, ती माया, आणि गरगर गरगर फिरून दगडावर आपटून मारणार. ती हातीची निष्ठून गेली आणि ती म्हणली, कंसा अरे तू मला काय मारतोय, तुला मारणारा वैरी वदी वदी उपजला मज आधी, 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 उपजला मज आधी. तुझं लागी वधी उपजला मज आधी. अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदरच जन्माला आलेला आहे आणि तो तिकडे गोकुळामध्ये वाढत आहे. झालं का आता कंसाला भीती वाटायला आली आणि कंसाने दरबार भरवला, भला मोठा दरबार भरला आणि कंस इकडे तिकडे पाहू लागला आणि म्हणला, पाहता काय माझ्याकडे, असं कंस म्हणला. आणि म्हणला, अरे इकडे तिकडे मला मारणारा शत्रू जन्माला आलाय आणि तुम्ही इकडे खुशाल म्हणला, पंक्ती झोडताय, यार काहीतरी करा. बर आणि त्या ठिकाणी पुतना नावाची एक राक्षसीन होती. ती उठली, ती म्हणली, अरे कंसा हे गड्या माणसाचं काम नाही, मग ते लहान बालक आहे ना त्याला मी मारते. बर पुतना राक्षसीन तिने विडा उचलला आणि ती गोकुळामध्ये आली. बर दिन दुर्बळाची मारिता बाळके करिता ती शोक माये बापे. ती डायरेक्ट गोकुळात नंदांच्या घरी आली नाही. गोकुळामध्ये जे जे काही लहान मुलं जन्माला आले होते तेवढ्या काही आठवड्यामध्ये सगळ्यांनाच ती मारायला लागली आणि असं करत करत नंदाच्या घरी आली आणि तिनं दारातूनच आवाज दिला, यशोदे आहेस का नाही घरात, जागीस का झोपलीस. आणि मग यशोदा बाहेर आली आणि ती म्हणली, कोण ग बाई तू. अगं म्हणली, ओळखतेस ना का नाही मला. अगं मी तुझी थोरली बहीण. म्हणली, थोरली बहीण आतापर्यंत तर नाही भेटली, माझ्या लग्नाला सुद्धा नाही आली. अगं काय सांगू म्हणली, मला आपल्या वडिलांनी लय लांब दिलं. ते म्हणली, लांब म्हणजे लांब तरी किती, तुर्कस्तानात का बलुचिस्तानात, पाकिस्तानात का अफगाणिस्तानात, असं किती लांब दिलंय तुला.
ते म्हणले अगं लांब दिलं आता काय करावं सासूरवास मला तुझ्याकडे येता नाही आलं. बर 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 मी तुझी थोरली बहीण. बर बर थोरली थोरली म्हणता घरात शिरली. काही काही माणसं असे बोलता बोलता घरात शिरतात बर का, सावधान राहा. त्यामुळं पुण्यामध्ये महाराज पुण्यामधले जे लोक आहेत त्यांनी दारामध्येच पाटी लावलेली असते. काय कुत्र्यापासून सावध राहा. दारातल्या का घरातल्या? हा ते दारातलं तरी हाड म्हणलं की जातं, पण घरातलं पाय धरलं तर सोडत नाही. मग लय अवघड काम आहे. कुत्र्यापासून सावध राहा म्हणजे सांगायचा मुद्दा, पुतना थोरली म्हणता म्हणता घरात शिरली आणि घरात आता आलीच होती त्या कारणात करता. जशी घरामध्ये गेली महाराज आणि पुतण्याचं रूप नामदेवरायांनी सांगितलेलं आहे. पुतना कशी आली होती? हा पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालूनी बाई सारा थाट माट करूनी ही गवळण गाथ्यात नाही. ही गवळण मी म्हणणार नाही कारण ती गाथ्यात नाही. मग नामदेवराय तिचं वर्णन करतात. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाची या घरा. नामदेवरायाचं वर्णन करतात. नंदाची या घरात आली आणि पाळण्यापाशी गेली. भगवान कृष्णाला तिनं उचलून घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्याबरोबर पाहिली या वेद लावी पैसे जीवी चढवणी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवंताचं ते रूप पाहिल्याबरोबर राक्षसीन असून सुद्धा महाराज ती मोहित झाली, पण लगेच सावध झाली. आपण काही याचं रूप पाहायला आलो नाही, मग याला मारण्याकरता आलेलो आहोत. आणि मग भगवान श्रीकृष्णाला तिनं स्तनाला लावलं. महाराज भगवान श्रीकृष्णांनी तिचं स्तनपान करायला सुरुवात केली. तर सांगता काय तिचं दूधही पिलं आणि ज्यावेळेस तिचे पंचप्राण श्वासाला ओढायला सुरुवात केली त्यावेळेस पुतना वरडायला लागली, मुंच मुंच कृष्णा सोड मला सोड सोड सोड. म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण मनात म्हणतात, हे बघ मी एक तर कोणाला धरत नाही आणि धरल्यानंतर सोडत नाही, तुझा आता उद्धारच करून ह्या निवडणुकीत तुला पाडतोच बघ आता. असं धरल्यानंतर तुला सोडतच नाही. शेवटी कृष्ण पुतनेचा प्राण गेला आणि धाड दिशीन पुतना पडली. बघा अशीच पडली होती का? बर हा उशिरा पडली का? नाही थोडा आता हवेनं जरा ते जरा उशीर लागला पडायला. बर पुतना पडली, आपण मूळ रूपात आली ना राक्षसी रूपामध्ये भली मोठी. बापरे सगळं गोकुळच हे झालं आश्चर्य. काय झालं काय झालं? पळा पळा धावा धावा. यशोदा माता पळाल्या, माझ्या कृष्णाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या काळजाच्या तुकड्याला वाचवा. 4 शहाणे माणसं पुढे गेले आणि त्यांनी कृष्णाला, आता हे वक्ते बाबा लय भारी सांगतात बरं का, माझ्या वयाला ते पटत नाही म्हणजे बसत नाही. वक्ते बाबा खूप हा प्रसंग मस्त सांगतात. बरं भगवान श्रीकृष्णाला बाजूला काढलं आणि पुतनेचा अंत्यसंस्कार केला. आता तो कसा केला? तिच्या सरणाचा सुगंध येऊ लागला. काय येऊ लागला? भगवान श्रीकृष्णांचा तिला स्पर्श झालता. ही गोष्ट घडली. बर आता पुतनेचा वध केला ही गोष्ट कंसाला कळाली. बर दरबार भरला. एक महाबळ भट म्हणून नावाचा एक राक्षस होता. तो म्हणला, कंसा मी तुला अगोदरच सांगत होतो की बायाच्या हातात कारभार देऊ नये, काही गोष्टी बायांना सांगू नये, पण तू ऐकतच नाही कधी. मग मी म्हणलं होतं तिला उभा करू नको उभा करू नको, पण तू उभं केलं पडली. आता काय करणार? थोड्याफार मताने पडली, जास्त नाही. बर तुला सांगितलं तू उभा नको करू, तिला पाठवू नको. बर मी जातो त्याला मारतो. गेला, ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये नंदाच्या घरी आला. आपल्या दारामध्ये ब्राह्मण बुवा आलेले आहेत हे पाहिल्यानंतर यशोदेने त्यांचं पंचाआरतीने स्वागत केलं. आरती ओवाळली, या म्हणले. त्यांना बसायला पाठ दिला, टेकायला पाठ दिला, मस्तपैकी आजच्या भाषेत सोफा दिला. बर का? बर ब्राह्मण बुवा बसले. म्हणले बर काय मला यशोदे, मला असं कळलं की तुला मुलगा झालाय. हो महाराज. यशोदा मातेने क्षणाचाही विलंब न करता कृष्णाला घेतलं आणि त्यांच्या मांडीवर ठेवलं आणि त्यांनी हात पाहिला
आता तुम्हाला सांगतो, भविष्य जे असतं, काही काही लोक म्हणतात भविष्य नसतं, असं नाही, भविष्य असतंच बरं का. आणि ते आपल्या काही हातावर रेषा असतात आणि त्या मानाव्या लागतात. आपल्या हातावर काही चिन्ह असतात, शंख, चक्र, गदा, पद्म, आणि हे सगळे चिन्ह आपल्याला असतात. जास्तीत जास्त आपल्या ह्याच्यावर शंख असतात. जे भाग्यवान माणसं आहेत त्यांच्या हातावर चक्र असतं. आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर आपली आयुष्य रेषा, आपली भाग्य रेषा, धन रेषा, हे काही सगळ्या रेषा आपल्या हातावर असतात. आता आपल्या उजव्या हाताचा जर पंजा आपण पाहिला तर मनगटापासून एक रेषा जाते बघा, ते मधल्या बोटापर्यंत, ती असते आपली आयुष्य रेषा. लागले बघायला, सगळेच लागले हाताकडे बघायला. आतापर्यंत मी टाळ्या वाजा म्हणलं तेव्हा हाताकडे कोणी बघत नाही, आणि आता सांगायला लगे असं लगेच बघायला लागले. बघा, हे लय अवघड काम आहे सगळं. बर, आता हे काय तुम्हाला मी भविष्य सगळं सांगत नाही, नाही तर कीर्तन सुटलं की सगळे मला भविष्यच विचारायला येतील. बघा, अवघड काम आहे. भविष्य असतं, आणि म्हणून भटजीभावांनी भविष्य सांगायला सुरुवात केली. आणि भटजीभाऊ म्हणले, अरे 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 अरे, याचं भविष्य लय अवघड आहे. यशोदे, हा कुळाचा नाश करणारा आहे. आता हे खोटं होतं का? यादव कुळाचा नाश कोणी केला? बरं, भगवान श्रीकृष्ण म्हणले हे खरंय. अगं यशोदे, हा कुळाचा नाश करणारे, सगळ्या गावाला परेशान करणारे, चोऱ्या करणारे, घर फोडणारे, हे खरंच होतं ना? बर, इथपर्यंत ऐकून घेतलं भगवान श्रीकृष्णाने. यशोदा माता म्हणल्या, अहो काही दिवसापूर्वी गर्गमुनी आले होते आणि त्यांनी तर वेगळीच भविष्यवाणी सांगितली होती. म्हणजे काय सांगितली? ते म्हणजे, यशोदे, ब्रह्मांडाचा नायक तुझ्या पोटी जन्माला आलेला आहे, तुझ्यासारखं कोणी भाग्यवान नाही, आणि तुम्ही सांगताय असं, हे तर खूप विरोधी आहे. हा महाभट म्हणला, अगं यशोदे, त्या गर्गाला काय कळतंय? त्याचं नाव गर्ग काय पडलं म्हणलं माहितीये का तुला? म्हणजे काय म्हणले, तो आणि मी शाळेमध्ये एकाच वर्गात होतो, आणि एके दिवशी गुरुजीनं प्रश्नाचं उत्तर दे म्हणून त्याला सांगितलं, त्याला प्रश्नाचं उत्तर सुद्धा साधं देता नाही आलं. आणि जे गुरुजीनं रागारागात त्याची शेंडी धरली, म्हणले गरगर 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 फिरवलं, तेव्हापासून त्याला गर्ग नाव पडलं. घ्या, भगवान श्रीकृष्ण असे रागवले, म्हणले आतापर्यंत माझा अपमान केला मी सहन केला, माझ्या भक्ताचा अपमान केला मी सहन नाही करणार. आणि मग आता भगवान श्रीकृष्ण बालरूपात होते, डायरेक्ट काय त्यांना मारू शकत नव्हते. मग भगवान श्रीकृष्णाने तिथल्या घरामध्ये ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तूंना आज्ञा केली. विटंबिले भट दिला पाठेवर पाठ, कोट जाणोनी अंतर, कोट जाणोनी अंतर. विटंबिले भट दिला पाठेवर पाठ, कोट जाणोनी अंतर, कोट जाणोनी अंतर, कोट जाणोनी अंतर, न साहेची विश्वंभर, होते जाणोनी अंतर, होते त्याच्या विश्वंभर. कोटे जाणोनी अंतर, न साहेची विश्वंभर, कोटे जाणोनी अंतर, कोटे जाणोनी अंतर, कोटे जाणोनी अंतर, न साहेचे विश्वंभर, कोटे जाणोनी अंतर, होते जाणोनी अंतर. भाऊ महाराज कधी कधी फडकरी चाल म्हणतात, त्या आम्हाला येत नाही बरं का. माग सोप्या सोप्या चाली म्हणा, विठ्ठल विठ्ठल हो, खोटे जाणोनी अंतर, न साहेचे विश्वंभर. आणि मग विटंबिले भट, भगवान श्रीकृष्णांनी भटजी बुवाच्या पाटावर बसले होते त्या पाटाला आज्ञा केली. म्हणले काय? अरे पाटांनो, अरे शांत कसे बसलात? महाराजांचं स्वागत करा. मग स्वागत कसं कर? स्वागत करा म्हटल्याबरोबर जे काही भटजी बुवांना घेऊन तो पाट असा उंच गेला आणि दंदेशीन खाली आदळला. वा बाप, मोडला ना खूप भटजी बुवांचा. म्हणजे काय झालं भटजी बुवांनाच कळलं नाही, वावटळ आली का काय, वादळ आलं काय, गारपीट झाली काय, कळालंच नाही नेमकं काय झालं. बाप. मग भगवान श्रीकृष्णाने घरातली इतर वस्तूंना आज्ञा केली आणि घरातील पाटण, मुसळ, ते पूर्वीच्या काळी असायचे, उखळ मुसळ सगळे
आणि ते चाटू असायचे बघा. आता ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाया करतात ते खारवड्या पापड्या कुरड्या, ते करण्याकरता ते चाटू असतात. त्या चाटूला आज्ञा केली, जे काही घरातले 4-5 चाटू आले जे भटजीबुवांना महाराजांना मारायला लागले. बापरे, भटजीबुवा घाबरले, म्हणले इथं काहीतरी भूताटकी 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 असं म्हणत म्हणत पळाले. बर, पळायला लागले. पळत असताना गल्लीतल्या बाजा ज्या होत्या काही घरासमोर ठेवलेल्या, त्या बाजा आडवा यायला लागल्या. आता तर मात्र आणखीच घाबरला. कसा तरी धोतर आवरत आवरत भटजीबुवा पळून गेला. बर, त्यांना जिवंत सोडलं भगवंताने. भगवंत म्हणले, तू जानवं घालून आला, ब्राह्मणाच्या रूपात आला म्हणून तुला सोडला, नाही तर तुझी मातीच होती आज म्हणजे इथं, तुला काय सोडतच नव्हतं मी. बर, म्हणून लक्षात ठेवा, किमान माळी घालीत जा. माळ तरी पाहून यम सोडील, नाही तर काय नाही बघा, राखही तुमचे राहणार नाही. लय अवघड आहे महाराज, अवघड काम, किती अवघड आहे. तुम्हाला एक घडलेलं उदाहरण सांगतो. एका माणसाने गावात सत्कार्य काही असलं की नेहमी आडवं यायचं. गावात सप्ताह असला आडवंच यायचं. काही सहकार्य करायचं नाही, आडवं यायचं. हिशोब निघला काहीतरी विचारायचं, मागच्या वर्षीची उरलेली हळद काय केली, म्हणजे ठुली तुला लावायला. अरे हळदीचा कुठं हिशोब विचारित असतील का, काहीतरी आडवंच आणायचं. आणि असं आहे ना महाराज, काही काही मंडळी जे विरोधी असतात ना, ते सेटिंगच लावून बसलेले असतात. आणि सेटिंगवाले माणसं मग सप्त्याची कटिंग करायचं काम करतात बघा. त्यामुळे अशा माणसाच्या नादी लागू नये. बर, सांगायचा भाग म्हणजे काय, असं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये कोण ना कोणतरी आडवं येत असतं. आणि तसं त्या भटजीबुवाला भगवंताने सोडलं. म्हणजे बाबा तू माळकरी आहे, ब्राह्मण रूपात आला आणि म्हणून तुला सोडतो. बरं, हे विघ्न झालं. उदाहरण राहिलं का सांगायचं? नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. अशा ह्या लीला झाल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी. धावणे धरते गवळणी, धावते गवळणी, धावणे धरते गवळणी, धावते धरते गवळणी. बांधित चरणी देते गाराणी, बांधित चरणी देती गाराणी, बांधित चरणी देते गाराणी, बांधित चरणी देती गाराणी. यशोदे साजणी, यशोदे यशोदे साजणी, यशोदे साज. दैवत दक्षिणे तमाल निळे नवल केले साजणी. कृष्ण आडवा करतोनी माते दावा, कृष्ण आडवा आडवा, कृष्ण आडवा माते दादा, कृष्ण आडवा करतोनी माते दावा. भगवंतानी 2 रूपामध्ये चरित्र केलं. रांगत रंगणी, रांगत असताना आणि गोधने राखत असताना. रांगत असताना काय केलं, घरामध्ये चोरून खायचं नवनीत. बर, भगवान श्रीकृष्ण आता मोठे झाले. तुम्ही म्हणाल आत्ताच जन्म झाला लगेच कसे मोठे झाले, कीर्तनामध्ये लगेच मोठे होत असतात. बर, आपल्याला तेवढा वेळ नाही. स्वयंपाक होत आलेला असं मला वाटायला लागलं, वास यायला लागलाय थोडा थोडा. नाही, हे संध्याकाळचं बरं का, असं आहे का? सकाळचा झालेला आहे. बर बर, सकाळचा वास आहे का? बर बर, सकाळचा झालेला आहे आत्ताचा जो. बर बर, संध्याकाळचा चालला. ठीक आहे. महाराज म्हणले कीर्तन काय जास्त लांबू नका. बर बर, ठीक आहे ठीक आहे. मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंताने रांगत असताना काय केलं, आणि नंतर गोधने राखीत असताना भगवान श्रीकृष्ण आता 7 वर्षाचे झालेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितलं, का रे म्हणजे तुमच्या तब्येती कशा झाल्या अशा. सगळे गोपाळ पाहू लागले, माझ्यासारखेच पाहू लागले. म्हणजे अशा तब्येती कशा झाल्या, म्हणजे तुम्हाला काय खायला प्यायला मिळत नाही का. सगळ्या गोपाळांनी सांगितलं, काय सांगा म्हणले, कृष्णा सगळं नवनीत दूध दही जातं डेअरीला, आणि आमच्या डेअरीला काय म्हणले ताक मिळतं. सगळा माल जातो तिकडे मथुरेला, आम्हाला काही मिळत नाही. काय मिळतं, ताक प्यायला मिळतं. भगवान श्रीकृष्ण म्हणले, आपल्याच देशातला माल आणि आपल्यालाच मिळत नाही, मग हक्काची वस्तू चोरी करून मिळवायची ठरलं. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यांना घेऊन चोरी करायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि चोरी महाराज, आता ती अशी तशी चोरी नाही, जुन्या काळातली. काही लोक म्हणतात भगवान श्रीकृष्णाने चोऱ्या केल्या, भगवान श्रीकृष्णाने असं केलं तसं केलं.
जर अभ्यास करून बघितलं, जे अभ्यासक मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारा, देवाचं चरित्र लीला चरित्र असतं बरं का. लीला चरित्र, गुणचरित्र, नामचरित्र असे काही चरित्राचे प्रकार आहेत. हे चरित्र लीला चरित्र आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या करायला सुरुवात केल्यानंतर गवळणी, याचा विको कमी करा, विको. आणि मग गवळणी गाऱ्याने सांगायला लागले, गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्रपाणी. खावणी दही दूध तुपलोनी फोडिले अवघी विरजनी. खावणी दही दूध तुपलोनी फोडिली अवघी विरजनी. हे बाई आम्हासी पाहावे ना, हे बाई आम्हासी पाहावे ना. हे बाई आम्हासी पाहावे ना. हे बाई आम्हासी पाहावे ना. यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसू धिंगाणा. गवळणी गाराने सांगायला लागली, यशोदे जरा घराच्या बाहेर ये, बघ तुझ्या कृष्णाने काय केलेलं आहे. बर, गवळणी एक एक गाराने सांगू लागल्या, पहिले आले धावणी याने ग का बाय काय केली करणी. दुसरी आली धावणी याने ग बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवणी गाठ बाई कुणाशी सुटेना. आता पूर्वीचा काळ आहे. पूर्वीच्या काळी महिलांना लांब लांब वेण्या असायच्या, पूर्वीच्या काळचं सांगतो मी. आणि गड्यांना लांब लांब दाड्या असायच्या, दाड्या असायच्या, मिशा असायच्या. अशा काही 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 गड्यांच्या मिशा असायच्या की एका एका मिशाच्या आकड्यावर असे लिंब बसायचे बघ, इकडून एक लिंबू इकडून एक लिंबू, अशा काही मिशा असायच्या. त्याला सुभेदार चोपदार म्हणायचे. बरं, असू द्या असू द्या असू द्या बरं का. गड्यांना मिशा असायच्या, दाड्या असायच्या. बर, आणि त्या गवळणीला महाराज, ती गवळणीनं श्रीकृष्णाला सांगितलं होतं की तू फक्त माझ्या घरी येऊन बघ, मग तुला मी सांगते. आणि गोपाळांना भगवंतांनी सांगितलं होतं, का रे म्हणले, हे आपल्याला धमकी द्यायला लागली, ही बाई कोण आहे रे. गोपाळ म्हणले, कृष्णा तुला माहित नाही ती कोण आहे. म्हणजे कोण आहे म्हणजे शांताबाई. हा, शांताबाई कुठं राहती म्हणजे ती खालच्या आळीला राहती म्हणजे. खालच्या आळीला, मग ती आली कशाला इकडं म्हणजे ती अशीच करते म्हणले, खालच्या आळीतून वरच्या आळीत, वरच्या आळीतून खालच्या आळीत, इकडून तिकडं इकडून तिकडं, खाली ती नकरा करती चक्रा. कोण, शांताबाई. आता झालं का असं गोपाळ म्हणाला बरं का. बरं बरं म्हणले, हिच्या घराचा नंबर लिहून घे, सांगतोच म्हणले हिला आज रात्री जरा मटाच दाखवतो जरा. बरं बरं, सगळ्यांनी ठरवलं. रात्री गेली 12च्या पुढं. आता चोरी 12च्या पुढं करायची असती, हे बी शिकून ठेवा, नाही तसं तुम्हाला माहिती आहे म्हणा, सांगायची गरज नाही. बरं, रात्री 12च्या पुढं सर्व गोपाळ आले आणि तोपर्यंत हे दोघे जण झोपी गेले. आता पूर्वीच्या काळात लाईटची सोय नाही, काही नाही, अंधार पडलेला. भगवान श्रीकृष्णाने सगळ्याला सांगितलं, हे बघा रे सगळ्यांनी डोळे झाका, आपल्याला घराच्या आत जायचंय. कारण तिनं कडी लावलेली होती ना, नुसती कडी नाही, पुन्हा त्या दाराला आडू होता. पूर्वीच्या काळी असायचे बघा दरवाजे, त्याला एक असं लांब आडू, काय म्हणतात त्याला, कोयंडा. कोयंडा, बरं कोयंडा, असं ते लाकडाचं असायचं. कडी लावल्यानंतर आतून पुन्हा ते असं लाकूड आडू ते. बरं, मग आपल्याला जायची सोय नाही, सर्वांनी डोळे झाका. सगळ्या गोपाळांनी डोळे झाकले. 1 2 3 उघडा डोळे. सगळ्यांनी डोळे उघडले आतमध्ये. बर, सगळे म्हणले, अरे कृष्ण असं कसं झालं रे. म्हणले, आता हे कसं झालं काय हे विचारू नका, पटकन लगेच दही दूध खा. मग ते शिंक्यावर डेरे ठेवलेले असायचे. तर पूर्वीचा काळ गेला होतो. पूर्वीचे घरामध्ये असे त्याला हे असायचे आळे, गौऱ्याचा ते आहार घातलेला, मग काढलेलं दूध त्या डेऱ्यामध्ये ठेवायचं, त्याच्यामध्ये ते तापवायचं, लाल जरत ते दूध तापायचं, साई काढायची. आता ते पूर्वीचा काळ, आता इथे जुन्या काही मंडळी बसलेल्या आहेत, आमच्या महिला मंडळी, आजी, त्यांना माहिती आहे सगळं. आता काळ गेला सगळा महाराज, आता जर्शीचा काळ आला. हे आमच्या तब्येती त्याच्यामुळेच अशा झालं. खा कुरकुरेन खा फुटाने, खा फुटाने करा कुटाने असं झालं. काळ अवघड आहे महाराज. आता पण तरुण पोरांचा भरवसा नाही सगळं. पूर्वीचा काळ महाराज, जुन्या काळातले लोक 8ला नेरी करायचे. आणि ती नेरी कशी असायची,
ती अशी थाटी असायची बघा. बर, गरम गरम बाजरीची भाकरी आणि ती अशी कुस्करायची. मस्तपैकी तव्यावर केलेला ठेसा, तव्यावर त्या मिरच्या अशा भाजलेल्या तेल टाकून त्याच्यात लसूण, बर थोडीशी अद्रक, बर कोथिंबीर. तोंडाला पाणी सुटलं काय? असा काय तो ठेसा रगडलेला आणि ती दुधाची भाकर कुस्करलेली तो काला आणि तोंडी लावायला ठेसा. असं काय मस्त नेहरी करायचे लोक पूर्वीच्या काळी. त्याला नेहरी असं म्हणायचे. नेहरी. बरं बरं बरं, नेहरी. इकडे काय म्हणतात तेच म्हणतात ना. हां, तो काळ गेला. आता आला काय? चहान पाव. चहा पाव वजन झाले आत पाव. काहीच नाही आता, सगळं पूर्वीचा काळ गेला. बर, दह्या दुधाचा काळ. भगवंताने सांगितलं, हे बघा पटापटा दही दूध खा, लोणी खा, ज्याला जे आवडते सगळ्यांनी खा. बरं, सगळ्यांनी दही दूध खाल्लं आणि म्हणले आता कृष्णा जायचं कसं बाहेर? सगळ्यांनी डोळे झाका. बर, त्याच्यामध्ये एक जरा अवकिळ होता माझ्यासारखा थोडासा. बरं, ते म्हणलं मला आपण मग अशी आलो आतमध्ये एक, पण आता जाताना आपण बघू बाहेर कसं जातो. कृष्णाने आणलं कसं आपल्याला? मग त्याने काय केलं? सगळ्यांनी डोळे झाकले का रे? म्हणजे हो. पण त्यानं काय केलं? चॅप्टरपणा, असे डोळे झाकले थोडं दिसण्यासारखं. बर, 1 2 3 म्हणले की सगळे गोपाळ बाहेर आले आणि हा अर्धवट डोळे झाकलेला. त्या जुन्या घराला ते कौलाला हे असायचे बघा, धुराडाका काय म्हणतात त्याला? झरोके. बर, झरोक्यामध्ये अडकला, पाय खाली डोकं वरी. गोपाळ म्हणले कृष्ण असं कसं झालं रे? ते म्हणले माझ्याशी बेयमाने केले की असंच होतं. म्हणले माणूस अडकूनच बसतो. मग मी सांगन तसं गपचूप करायचं. बरं बरं बरं. गवळण उठली. काय झालं? गवळणीनं पाहिलं पाय. बरं आला काय कृष्ण चोरी करायला? कृष्ण म्हणून तिनं जे काही काठी घेतली आणि जे त्याचे पाय हाणायला सुरुवात केली. बाबा तेव्हा काय जीन्स पॅन्ट घालत नव्हते पोरं, उघडेच पाय, हाफ चड्ड्या. बरं असे पाय हाणायला. मग लागला आडाल, कृष्णा वाचव मला. ते म्हणले आता शब्द दे मला, पुढच्या वेळेस असं करशील का? मला नाही, लवकर वाचव. बरं, इकून तिकून त्याला सोडलं आणि सर्व गोपाळ निघून गेले. आता ही चोरी गवळणी एक गाराने सांगायला लागल्या. आता ते पतीची दाढी माझी वेणी हा भाग सांगायचा विसरून गेला माझ्याकडून. ते जाताना भगवान श्रीकृष्णाने काय केलं? त्या नवऱ्याची दाढी आणि हिची वेणी दोन्हीची गाठ बांधली होती. दाढीची आणि वेणीची गाठ बांधली आणि सगळे निघून गेले. बर, सकाळ झाली आणि ज्यावेळेस हे उठले, अंधार होता आणि पहिलं बाया लवकर उठायच्या आणि ही उठल्यानंतर त्याच्या दाढीला हिसका बसला. ते मला का ग, मार खायचा आला का तुला? माझी दाढी कोण वाढायला लागली? ते म्हणले असं कसं? तुम्हीच माझी वेणी वाढायला लागली. असं काय झालं म्हणून ती चिमणी लावली, दिवा लावला आणि बघितलं तर दाढीची वेणीची गाठ मारलेली. हे कसं काय झालं? म्हणले कृष्णानेच केलेलं असेल. बरं, ते जाऊ द्या. म्हणले आता काय करा, याला कापून टाकू आपण. बरं, इळी आणली. इळीच ना, इकडे काय म्हणतात? बरोबर, इळी आणली आणि कापायला सुरुवात केली. तो गडी म्हणला तुझी वेणी काप. माझी दाढी इतक्या दिवसापासून मी कंगवा लावून तेल लावून पॅराशूट तेल लावतो, डाबरला काय ते डाबर पॅराशूट कोणते ते तेल आहेत ना, मला तेल माहीत नाहीत बाबा. तेल लावलं मी दाढी वाढवली. मग तुझी वेणी काप. ती म्हणजे नाही तुमची दाढी कापा. दोघांचे भांडणं लागले. बरं, असं काय मधून कापायचं? दाढी कापता कापेना, वेणी कापता कापेना. आता काय करावं? सकाळचे 8 वाजले, घर उघडलं नाही. म्हणून शेजारी पाजारी म्हणाले रोज सकाळी 5 वाजता दरवाजा उघडतो, आज 8 वाजले, घरातून बाहेर कसे काही बरं वाईट झालं का? म्हणून सगळे आजूबाजूचे लोक गोळा झाले आणि त्यांनी आवाज दिला, अरे घरात कोणी आहे का नाही? म्हणजे आहेत. अरे लोक म्हणले सगळे आतमध्ये तर आहेत. म्हणले दरवाजा का उघडला नाही? आता काय करावं? बाहेर यावं तर लाज वाटायला लागली. दाढीची वेणीची गाठ मारलेली. आणि तिकडं कृष्णाने सगळ्या गोपाळांना सांगितलं होतं, गावातल्या गल्लीतल्या पोरांना सांगितलं होतं, का रे म्हणजे तुम्हाला आज गंमत बघायची का? म्हणजे हो. बरं, सोंग पाहायचं का? म्हणले हो. म्हणले चला तिकडे खालच्या आळीला. बरं, आली का खालच्या आळी? परत खालच्या आळीला. बरं चला. सगळे त्या गल्लीच्या समोर महाराज पोरं सगळे ते हातामध्ये रिकामे ताटं आणि गिलासं घेऊन उभे होते. बरं का, सगळे लाईनमध्ये उभे. आणि मग दरवाजा उघडला आणि हे बाहेर आले. आता तो तुम्हाला सांगतो गोपाळ होता, तो माणूस होता बुटका आणि ती बाई होती उंच. आता चालताना काय व्हायला लागलं? वेणी असल्यामुळं, गाठा असल्यामुळं तिला पुढं चालावं लागलं, याला मागं चालावं लागलं.
बर वडातानी सगळे पोरं पराती वाजायला लागले, ताट्या हुरे 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 करायला लागले. सगळा अपमान झाला. डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी आलं. म्हणजे कृष्णा एवढ्या वेळेस माफी कर बाबा, इथून पुढं कधीही आम्ही तुला टार्गेट करणार नाही बरं का, चॅलेंज देणार नाही. बरं तुला आव्हान देणार नाही आम्ही. भगवान श्रीकृष्णांनी नुसती नजर टाकली आणि दोन्हीची गाठ सुटली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो गवळणी अशा प्रकारे गाराण्यावर गाराणे करत होत्या. आल्या 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 5 गवळणी, गवळणी आल्या 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 5 गवळणी. 5 रंगाचे शृंगार करुनी आईशा आल्या 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, जगली चांदणी लखलखीत ऐका तिची मात. मंथन करीत होते दारात धरणी कृष्णाचा हात, धरणी कृष्णाचा हात. आईशाला आल्या 5 गवळणी, आल्या 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 5 गवळणी. हो गवळणी गाराने सांगत होत्या. आणि असे काही गाराने ऐकून आईशी गाराने यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडे दे टाकूनी एका जनार्दने चरणी. बर आता पूर्वीच्या काळी काही शाळा नव्हत्या आणि यशोदा म्हणल्या तू आता काही गावात राहू नको, काय करायचं तू आता, म्हणले गाई घे आणि रानामध्ये गाई चारायला जा. बर आणि मग गाई काही थोड्या होत्या का महाराज, 9 लाख गाई होत्या. सर्वांनी गाई आपापल्या घेतल्या आणि चारण्याकरता वनामध्ये गेले. आणि काल्याची लीला इथून खरी सुरू होते महाराज. आणि सर्वजण निघाले आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले गोपाळांनो आता गाई घेऊन आपण त्या चारण्याकरता वनामध्ये जाऊ. चला वळू गाये, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई. बैसू जेऊ एके ठाई, 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 बैसू जेऊ एके ठाई. चला वळू गाये, बैसो जेऊ एके ठाई, बैसो जेऊ एके ठाई. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, बैसू जेऊ एके ठाई. चला गायी राखण्याकरता सर्वजण वनामध्ये गेले. तिथेही अनेक लीला केल्या महाराज. असं आहे ना गायीचं पालन या ठिकाणी आता बरंचसं कमी झालेलं आहे. पूर्वीच्या काळी महाराज घरोघरी गायी असायच्या. आता गायी गेल्या आणि कोंबड्या आल्या बरं का. गायी गेल्या आणि कोंबड्या आल्या. आता कोण शेळ्या आल्या, शेळ्या बी आल्या पण शेळ्या जरा बऱ्या वाटतात पण कोंबड्याचं जरा अवघड होतं जरा थोडं. बरं असू दे आता ज्यांचं त्यांचा भाग आहे. पूर्वीच्या काळी गायी असायच्या महाराज. तुम्हाला सांगू का ज्यांच्या दारामध्ये गाय आहे ना त्याच्या दारामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. हे मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. म्हणून आजही ज्यांच्या दारामध्ये गाय आहे ना त्यांचे घर आज भाग्यवान आहे. दारामध्ये तुळशीची कुंडी आहे, वृंदावन आहे, गोठ्यामध्ये गाय आहे. तुम्हाला एक सांगू, आदरणीय पोपट महाराज कासारखेड म्हणत असतात बघा, ज्याचे द्वारी गाय, ऐका ध्यान देऊन, ज्याचे द्वारी गाय तेथे विठोबाचे पाय. ज्याचे द्वारी गाय तेथे विठोबाचे पाय, ज्याचे द्वारी कोंबड्याचे पाय तिथे सांगावे काय. दारात जाताच भरतीत पाय. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर एकदा पाय टाकून पाय म्हणजे. हो दारात गेले की पाय भरलाच म्हणून असं आहे. गाय दारात असावी महाराज, कोंबड्या नाही. बर गाय का आणि महाराज असं आहे ना मग गाई गेल्या कोंबड्या आल्या आणि मग असं हे अवकाळी पाऊस, गारा पडतात, हे होतात. जये देशी गो हत्या घडे. ज्या जर एखाद्या घरामध्ये गावामध्ये जर गायीची जर हत्या घडत असेल तर त्या ठिकाणी निसर्ग कोपतो महाराज. मग जये देशी गो हत्या घडे तये देशी पर्जन्य न पडे. जये देशी गो हत्या घडे
तये देशी पर्जन्य न पडे, पडे तर उन्हाळ्यात गारा पडे, सगळा कांदा आणि द्राक्ष सडे, शेतकरी ढसाढसा रडे. असं होतं बघा कधी जर गाईचं पालन नाही केलं. म्हणून गाईचं पालन करा महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, ज्याच्या वडिलाच्या घरी बापाच्या घरी 9 लाख गाई होते, 9 लाख गाई होत्या, त्याला गाई राखण्यासाठी जायची काही गरज होती का? एवढी संपत्ती असताना सुद्धा केवळ त्या गाईचा मोठेपणा. महाराज 7-8 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण, तो प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणा. भला एवढा मोठा गाईचा तो खांड कळप पुढे चालायचा आणि पाठीमागून सर्व गोपाळ चालायचे महाराज. काय तो आनंद. गाईच्या खुरांनी ती उडालेली माती भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगावर घेत होते. भक्तांच्या गाईच्या चरणाच्या धुळीची भगवंताला एवढी आवड आहे, भगवान श्रीकृष्ण त्या मातीमध्ये लोळायचे. आणि दुसरी गोष्ट सांगू, भगवान श्रीकृष्णांनी कधीही गाई वळत असताना पायात चपला नाही घातल्या बरं का. बालवय असतानाही अनवानी पायाने गाई चारायला जायचं. कशा करता? फक्त गाई, माझ्या गाई पायामध्ये काही घालत नाहीत, मग मी सुद्धा काही घालणार नाही. एवढं प्रेम होतं महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून गायीविषयी एवढं प्रेम. आणि चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. आज हा आपला काल्याचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ खेळ खेळायला लागले. त्या ठिकाणी महाराज अनेक संकट आले. आघासूर काग बगरिठा मारिले बाळपणी, आवघी दैत्य खाणी बुडविली. त्याच ठिकाणी एक बकासूर आला आणि त्यानं बगळ्याचं रूप घेतलेलं होतं. भला मोठा बगळा होऊन त्या ठिकाणी तो आला आणि त्यांनी गोपाळावर हल्ला केला. भगवान श्रीकृष्णाने त्याचाही वध केला. पुन्हा आघासूर आला, त्यानं भलं मोठं अजगराचं रूप घेतलं होतं आणि त्याचं असं म्हणतात, त्या खालचं तोंड म्हणजे त्यानं जे तोंड वाचलं होतं, मोठं केलं होतं, एक टोक वरच्या आकाशाला आणि एक टोक खाली जमिनीला. आणि त्या जंगलामध्ये गोपाळांना काही कळलंच नाही. त्या जंगलामध्ये झाडी झुडपामध्ये वनामध्ये फिरत असताना गोपाळ त्याच्या मुखामध्ये प्रवेश करते झाले. आणि प्रवेश केल्यानंतर गोपाळांनी प्रवेश केल्याबरोबर त्यानं आपलं मुख बंद केलं. मुख बंद केल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने तत्क्षणी त्या ठिकाणी जाऊन आपलं रूप मोठं करायला सुरुवात केली आणि त्या आघासुराला महाराज फाडून टाकला आणि सगळ्या गोपाळांना मुक्त केलं. विठ्ठल विठ्ठल कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल. अशा प्रकारे गोपाळ खेळ खेळू लागले यमुनेच्या तटावर. आणि असं खेळ खेळत असताना चेंडू फळे, त्याला आता क्रिकेट म्हणतात. महाराज क्रिकेट हा खेळ आपल्या भारतामधूनच सुरू झालेला आहे. काही लोक म्हणतात हे दुसऱ्या देशाचा आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे, इंग्लंडचा आहे. बरं, पण तो आपल्या भारत देशाचा आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कालगत महाराज त्याच्यावर पडदा पडला. बरं, गोपाळ क्रिकेट खेळू लागले, चेंडू फळी खेळू लागले. आणि असं झालं, चेंडू फळी खेळत असताना चेंडू मारला आणि त्या कदंबाच्या वृक्षावर जाऊन अडकला. आता कोण चेंडू काढणार? सगळ्यांनी सांगितलं कृष्णा तूच काढ. बरं, भगवान श्रीकृष्ण त्या कळंबाच्या झाडावर गेले आणि त्या कळंबाच्या झाडाच्या फांद्या अशा लांब लांब असतात बघा, आडव्या. भगवान श्रीकृष्ण फांदीवर गेले आणि त्यांनी काय केलं, तर चेंडू काढला नाही. त्यांनी मुद्दामून पायाने फांदी हलवली आणि फांदी हलवल्यामुळं तो चेंडू पडला खाली यमुनेच्या डोहात. आणि त्या यमुनेच्या डोहामध्ये महाराज कालिया नावाचा सर्प राहत होता. कालिया नावाचा खूप विशाल आणि विषारी तो कालियाचा नावाचा सर्प राहत होता. चेंडू यमुनेच्या डोहात पडला. बरं, आता चेंडू पडल्यावर मला सांगा, चेंडू कुठं बुडत असतो का? पण चेंडू बुडाला. आता चेंडू बुडत असतो का? हवा असते त्याच्यामध्ये, पण चेंडू भगवान श्रीकृष्ण त्यांना लीलाच करायची होती. चेंडू खाली बुडाला. भगवान श्रीकृष्ण म्हणले, अरे चेंडू बुडाला, मी काढून आणतो लगेच. आणि त्यांनी वरून उडी मारली, वरून खाली उडी मारली पाण्यामध्ये आणि डायरेक्ट तळाला गेले. त्या ठिकाणी त्या सर्पाचा, त्या कालिया नागाचा महल होता आणि त्या ठिकाणी तो शयन करत पडलेला होता सर्प. बरं, तो शयन करत होता, पण त्याच्या पत्न्या, त्या सर्पाच्या पत्न्या जाग्या होत्या आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि त्या मोहित झाल्या. त्या म्हणल्या, एवढं गोंडस मुलगा, गोंडस लेकरू, कोणची माय निर्दयी माय आहे की आपल्या लेकराला इथं विसरून गेली.
आणि त्या पळत पळत आल्या आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणले, अरे बाबा तू कुठला आहे, कोण आहे, इथं कशाला आला? बर, भगवान श्रीकृष्ण म्हणले, कशाला आला? तुमचं कुंकू पुसायला आलोय. त्या तर घाबरल्यात. म्हणल्या मी अरे याला तर आपण माया लावावं लागलो, हे आपल्याच कपडाचं कुंकू पुसायला आलं. म्हणजे म्हणले तुझ्या ह्या पतीला मालकाला मारायला आलोय. त्या हसायला लागले. म्हणलं तू दिसायला एवढी एवढूसा आणि याला मारणार? अरे मोठे मोठे राक्षस येऊन गेले, लोक येऊन गेले, कोणाची ताकद नाही, देवाची ताकद नाही कोणच्या याच्यापाशी यायला, आमच्या मालकापाशी. बर, आणि तू मारणार? अरे बाबा जर शहाणा असशील तर ते झोपलेले आहेत, जागे व्हायच्या अगोदरच निघून जा, जागे झाले तर तुला सोडणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणले असं कसं? आणि भगवान श्रीकृष्णाने मुद्दामून मोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. हां, आणि मोठ्याने आवाज केल्यानंतर त्याची निद्रा झोप मोडली महाराज. आणि त्यानं पाहिलं कोण आला माझ्या ह्याच्यामध्ये, राजमहालामध्ये. कोणी हिंमत केली? आणि तो कालिया नाग भगवान श्रीकृष्णाजवळ आला आणि भगवान श्रीकृष्णांना मारण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला. आता हे भगवान श्रीकृष्ण होते महाराज. भगवान श्रीकृष्णाला त्यानं आळा पिळा घातला, वेटाळा घातला. भगवान श्रीकृष्ण म्हणले आता याला तर मारायचंच आहे, पण जाता जाता थोडीशी आपण एक परीक्षा घेऊ. म्हणले काय? त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णांनी बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं. बरं, बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं आणि तो कालिया पाण्याच्या बाहेर घेऊन आला कृष्णाला. आणि सगळ्यांनी गोकुळ तोपर्यंत यमुनेच्या तटावर जमले होते. कृष्ण पाण्यात बुडाला, कृष्ण पाण्यात बुडाला. सर्व गोकुळ आलतं, यशोदा माता मैया आलत्या. आणि सर्वांनी पाहिलं, बापरे, सापाने या कालियाने भगवान श्रीकृष्णाला वेटाळा घातलेला आहे, वेढलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचं आता काही खरं नाही. सर्व मोठ्या मोठ्याने आरडायला लागले. आणि यशोदा मैया म्हणाले, अरे माझ्या मुलाला वाचवा, कोणीतरी वाचवा. मागे सरे माये पाऊला पाऊले, आपुलीचं घाली धाके अंग. आई होती महाराज आणि पुढं जाऊ लागली, पण कालियाला बघितलं की पुन्हा मागं सरकू लागली. सगळे म्हणतात आईचं प्रेम असतं, आईचं प्रेम असतं, पण आज आईचं हे बघा, जगामध्ये आईच्या प्रेमाला तोड नाही. आपल्या शास्त्रामध्ये बी वंदन करत असताना मातृदेव भव, पितृदेव भव, आईलाच सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे, तिच्या प्रेमाला मर्यादा नाही. पण या ठिकाणी झालं असं महाराज, यशोदा माता घाबरायला लागल्या, जवळ जायच्या पण घाबरायला लागले. आता काय करावं, अरे कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. आणि मग इकडून तिकडून भगवान श्रीकृष्णांनी म्हणले, बघा आता सगळ्यांचं प्रेम उघडं पडायला लागले, कोण माझ्या मदतीला येतंय. आता माझ्या लक्षात आलं, आपण म्हणत असतो माझा भाऊ आहे, माझा अमुक आहे, तमुक आहे. महाराज काही काही आता लोक म्हणतात माझा मुलगा आहे, खूप चांगला आहे, माझा भाऊ आहे, सगळे माझ्या मदतीला येतील. शेवट हे बघा, सगळ्यांचं काय, घरोघरी मातीच्या चुली, सगळ्यांचं ते असतं. मरणाच्या दारामध्ये, तोरणाच्या दारामध्ये सगळे येत असतात, यावं लागतं, जावं लागतं, पण सगळ्यांचंच प्रेम असतं असं नाही. आणि कोणाचं किती प्रेम असतं, आता हा विषय नाही, पण जाता जाता सांगतो, कोणाचं किती प्रेम असतं हे फक्त रडण्यातूनच कळतं. त्या दिवशी महाराजांनी विषय सांगितला की एखादं जर काळी 4ला रडायला लागलं तर समजायचं हे बरंच जवळचं आहे. त्यापेक्षा लांबचं काळी 2ला रडतं, त्यापेक्षा लांबचं काळी 1ला रडतं, आणि काहीच संबंध नसलेलं तंबाखूला चुना मिळतं. मग 4 शहाणे माणसं म्हणतात, का हो तुम्हाला काही वाटायला पाहिजे, इथं काय चाललंय, रडारड चालली, माणूस गेलेला आहे आणि तुम्ही खुशाल तंबाखूला चुना मिळताय. ते म्हणलं, अहो आम्ही कोण लागतो इथले, आम्ही शेजारच्या गावचे, इथं कोण मेलंय म्हणून बघायला लागलो. म्हणजे संबंध नाही, ते रडत नाही, सगळे रडतात. पत्नी रडते, भाऊ रडतो, मुलगा रडतो, सगळे रडतात. आणि सगळ्यांची रडण्याची पद्धतीसुद्धा आहे बरं का, वेगवेगळी आहे. कपाळाला हात लावून रडते ती पत्नी, पोटाला हात लावून रडते ती आई, हाताला हात लावून रडतो तो भाऊ, भाऊ हाताला हात लावून रडतो. तो म्हणतो, भैया तू गेलास, गावातला माझा आता खूप मोठा आश्रय गेला, गावात जर काही कमी जास्त झालं तर आता मी कोणाला मदत म्हणून कोणाकडे जायचं, तू माझा खूप मोठा आश्रय होतास, माझं बाहुबल गेलं, मेरा बाहुबल चला गया. म्हणून असं म्हणून हातात, त्या प्रेताच्या हातात हात घेऊन भाऊ रडतो. बरं, कपाळाला हात लावून रडते ती पत्नी. ती म्हणते, आतापर्यंत तुमच्या नावाचं कुंकू लावत आले, आता उद्यापासून या कपाळाचं काय. बरं का, ती कपाळाला हात लावून रडते. आणि असं आहे ना, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्या प्रेताला जर वाटं लावायचं असेल तर महिला मंडळी घराच्या चौकटीपर्यंतच येतात. आणि त्याचा शोध मला असा लागलेला आहे, मी गुरुवर चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलं की दरवाजापर्यंतच काय यायचं
की एका ठिकाणी कोणी जाऊ नये पण गेला होता. बरं गेला आणि त्याचे मग सर्व पाहुणे मंडळी आले वगैरे, असं तसं झालं, सगळं प्रकार उरकला आणि म्हणले आता प्रेत वेळ झालेली, म्हणले प्रेताला बाहेर काढा. आणि त्या प्रेताला बाहेर काढत असताना झालं असं, त्या पूर्वीच्या काळी जे जुने घरं असायचे आणि एक मेन दरवाजा असायचा चौकटीचा, आणि त्या चौकटीतून ते प्रेत बाहेर काढत असताना अनवधानाने त्या प्रेताचं कपाळ खटकन त्या वर चौकटीला लागलं आणि चौकटीला लागलं तसं ते प्रेत उठून बसलं. आता मला सांगा, एवढ्या गर्दीमध्ये जर एखादं प्रेत उठून बसलं तर तुम्ही त्या जागेवर थांबताल का? हां, अहो 4 माणसं गडबडले ना, भूत भूत म्हणून सगळे पळायला लागले. पण शहाणे माणसं म्हणले हे बघा काही झालं नाही, बेशुद्ध पडला होता वाटतंय, त्या कपाळाला मार लागल्यामुळं जागेवर आला. बरं म्हणजे जाऊ दे, जे झालं ते चांगलं झालं, सगळ्यांना आनंद झाला, चला चला आपापल्या घरी जा. आणि मग असं झालं आणि मग सगळे परत जसं आहे तसा त्यांचा संसार सुरू झाला. आणि काही 4-5 वर्षानंतर तो खराच माणूस वारला. आणि मग वारल्यानंतर पूर्वीप्रमाणे त्याची अंत्ययात्राने काढू लागले आणि प्रेत त्या चौकटीपासून ज्यावेळेस बाहेर काढू लागले त्यावेळेस पत्नी तिथपर्यंत आली आणि त्या खांदेकरांना म्हणली, हे बघा आता ह्या चौकटीतून जरा सांभाळून न्या. काय म्हणली? ह्या चौकटीतून जरा सांभाळून न्या. म्हणजे मागच्या वर्षी म्हणले डोकं लागलं होतं आणि हे उठून बसलं, 4 वर्ष झालं मला लय ताण दिला आणि आता जर पुन्हा उठून बसलं तर मला हे काय जात नाही. मग तिथपर्यंत चौकटीपर्यंत येते. आता हे ध्यानात ठेवा, जरा शहाणे व्हा, इथं कीर्तनाला येऊन बसा बरं का, नुसते घरी बसू नका. हा, शहाणे व्हा जरा. म्हणून हा सांगायचा भाग, प्रत्येकजण आपल्यासाठी रडतो, प्रेम लावतो, पण त्याला एक मर्यादा असते. भाऊ रडतो, पत्नी रडते, आई रडते, आई पोटाला हात लावून रडते. ती म्हणते तुला 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये वागवला आणि माझ्या अगोदर गेलास, देवाने माझ्यावर ही कोणची वेळ आली. एकुलता एक, एखाद्या आईचा जर एकुलता एक मुलगा वारला तर तिच्या जीवनामध्ये त्या दुःखासारखं दुःख नाही महाराज. असं म्हणतात ना, प्रेयसी डोळे मिटल्यासारखं करून प्रेम करते ती प्रेयसी, डोळे वटारून पण प्रेम करते ती बायको, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई. विठ्ठल विठ्ठल म्हणून आईचं प्रेम कधी विसरू नये महाराज. जब तक जिये माता रोवे. जर एखाद्या आईचं जर मूल वारलेलं असेल एकुलता एक आणि तिच्या वयाचा मुलगा जर तिने गल्लीमध्ये पाहिला तर तिच्या मनामध्ये कळवळा येतो, मन पिळून येतं महाराज तिचं, तिला हुंदका आवरत नाही आणि ती त्या मुलाला, समोरच्या पाहिलेल्या मुलाला हाक मारते, गोविंदा इकडे ये रे. आला. म्हणले काय आहे? म्हणले अरे माझा मुलगा आणि तू एका वर्गात शिकलात, एका सायकलवर शाळेत गेलात, एका वर्गामध्ये शिकलात, अभ्यास केलात, बघ ना माझा एकुलता एक मुलगा अनवधानाने ॲक्सिडेंटमध्ये वारला, आता मी कोणाकडे पाहू? माझा जर मुलगा असता तर मी आज त्या मातृसुखाचा आनंद घेतला असता. म्हणून जबतक जिये माता रोवे. डोळे मिटेपर्यंत, जोपर्यंत प्राण आहे मना जीवामध्ये, या देहामध्ये, तोपर्यंत ती रडते. आणि म्हणून आईचं प्रेम हे अमाप असतं. आणि याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या माता यशोदाही रडत होत्या, माझ्या कानाला वाचवा, कानाला वाचवा. 4 लोक काना म्हणले ठीक आहे, मला सगळ्यांचं मनातले मनात म्हणले, सगळ्यांचं प्रेम मला दिसून आलं, आता मी ओळखून चुकलो. बरं आता काय करायचं? भगवान श्रीकृष्णाने ठरवलं आता कालियाचा उद्धार करायचा. कालिया मारला. बरं मारला, ही सगळे काही कथा झाली, सर्वांना माहीत आहे. आता त्यावेळेस गोपाळ म्हणले अरे खेळ झाला, सगळे काही लीला झाल्या, अरे पण पोटामध्ये भूक लागलेली आहे, खांदे भार पोटे भूक, काय खेळायाचे सुख. सगळं गोपाळ म्हणले बाबा पोटामध्ये भूक आहे, आता कुठपर्यंत कीर्तन करायचं, 12 वाजत आलेले असतील, मग काहीतरी आता पुढचं बघा. बर विठोबा रखुमाये, 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 जय विठोबा रखुमाये.
खुमाई दोबार घुमाई दोबार खुमाई दोबार घुमाई दोबार खुमाई चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केले वन वन पाय पेटे झाला सेन. अशा प्रकारे गोपाळ म्हणले भगवंता आता पोटामध्ये भूक लागलेली आहे आणि आम्हाला आता जेवू घाला. असं आहे ना, गाई म्हणजे काय? चला वळू गाई. एक थोडक्यात सांगतो. गाई नाम गो नाम इंद्रिय, आणि हे इंद्रिय ज्याचे त्याचे आपल्याला वळणं शक्य होत नाही, म्हणजे त्याच्याकरता भगवंताची संतांचीच कृपा लागते. आणि गोपाळ तेच सांगतात, कृष्णा कन्हैया हे जे काही इंद्रिय आहेत बाबा, हे आम्हाला वळणं शक्य नाही. मग हे मन आहे, हे आम्हाला आमचं आवरत नाही. तुका म्हणे तू राख मनेरे मग त्या येरी आम्ही जाणू. हे मन नावाची जी मनेरी नावाची जी काही गाय आहे ती आम्हाला काही आवरत नाही, आणि याच्याकरता तुझीच कृपा लागते. तुका म्हणे तू राख मनेरे. आणि म्हणून सर्व गोपाळ एके ठिकाणी जमा झाले आणि गायी सावलीला बसलेल्या आहेत. सर्वांनी कमळाकार होऊन सगळे गोपाळ बसलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण मध्ये उभे आहेत. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातामध्ये काला घेतला, पण एक प्रश्न विचारला, म्हणजे का रे माझी शिदोरी जशी आहे तशी तुम्ही आणली का? म्हणले कशी? कशी? म्हणले दही आणि भाताची. सगळ्यांनी आणली का? त्यावेळेस आमचे तुकोबाराय त्या ठिकाणी गोपाळाच्या रूपात होते. आणि तुकोबाराय म्हणले, कान्हा अरे आम्ही गरीब घरचे, गरीब घरचे, शिळी भाकरी खाणारे, भाकर खाणारे, आणि आम्ही दही भात कुठून आणणार? मग आमची गरिबाची भाकरी भाजी आहे बाबा. त्यावेळेस कृष्ण म्हणे, नाही माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून या माये नवनीता आणावे. म्हणले तुमच्या घरी नाही, चोरून आणा. भगवान त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, हे आमच्याच्याने शक्य नाही. बरं. भगवान म्हणले ठीक आहे, सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्र करा. आसायाने दही नाम ब्रह्म आणि लाही काला 3 प्रकारचा आहे. जीव ब्रह्माचा, हरिनामाचा खिचडी काला, आणि एक आहे तो आपण करतो दही लाहीचा. ह्या 3 प्रकारचा काला आहे. दही म्हणजे ब्रह्म आणि लाह्या म्हणजे जीव, हे त्याचं रूपक आहे. असा हा काला सर्वांनी आपल्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवान श्रीकृष्णाने तो काला आपल्या हाताने सर्व गोपाळांना वाटला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताने सर्वांना काला दिला. त्या काल्याचा आनंद घेण्याकरता देवातील सुरवर देव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी गोपाळाचं रूप घेतलं आणि त्यांनी आशा धरली की आपल्यालाही हा काला मिळावा. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, हे बघा रे, हा काला फक्त आपल्याला सर्वांना मिळाला पाहिजे, देवांना मिळून द्यायचा नाही. म्हणजे स्वर्गातील देव आपल्या गोपाळांच्या रूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे त्यांना कुणीही काला द्यायचा नाही. भगवान श्रीकृष्णाने आपले गोपाळ वेगळे केले आणि देव जेव्हा वेगळे केले, देव लाजेने शर्माने आपल्या मूळ रूपामध्ये आले आणि त्या ठिकाणाहून गुप्त झाले. बरं, पण त्यांना काला तर खायचाच होता. देव म्हणले, हे बघा काला असा तर नाही दिला आपल्याला, मग काही करून आपण काला खायचा. मग कसा खायचा? म्हणले आता काला खाल्ल्यानंतर सगळे गोपाळ यमुनेच्या पाण्यामध्ये हात धुवायला येतील. मग त्यावेळी आपण काय करू? माशाचं रूप घेऊ आणि त्यांचे हात धुतलेले ते खरकट आपण काला म्हणून खाऊ. हे लक्षात आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना सांगितले, हे बघा दुसरी सूचना. म्हणले काय? म्हणले काला खाल्ल्यानंतर कोणीही यमुनेमध्ये हात धुवायचे नाही. बरं, मग ते आपापल्या धोतराला पुसायचे. बरं 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 हां ठीक आहे. बरं, गोपाळ म्हणले ठीक आहे कृष्णा, तुम्ही सांगताल तसे आम्ही करू. म्हणले देवाला काला द्यायचा नाही. अहो महाराज, काय देवाच्या भक्तांच्या घरी जे काही काला असतो, आमच्या जिजामातेच्या कन्या खाण्याकरता बरं का, पांडवांच्या घरच्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या खाण्याकरता भगवान श्रीकृष्ण आले महाराज. त्या कौरवांनी भगवान श्रीकृष्णाकरता पंचपक्वान्न करून ठेवले होते, पण कृष्ण म्हणले, ऐक दुर्योधना, मी या ठिकाणी जेवण करणार नाही. म्हणजे काय झालं? अरे तुझ्याकरता पंचपक्वान्न बनलेलं आहे. नाही म्हणजे मला इथं जेवण करायचं नाही, मला विदुराच्या घरी आमंत्रण आहे. आणि महाराज विदुराच्या घरी आमंत्रण नव्हतं, पण भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या घरी जातात, भक्ताच्या घरचं आवडतं.
का आवडतं? तो भक्त आहे म्हणून. आणि भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेले असं सांगतात. तो प्रसंग आहे, काकी घरी होत्या अर्थात विदुराच्या पत्नी, आणि त्यांनी पाहिलं भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. त्यांनी आपल्या हातामध्ये जे काही केळ होतं, महाराज भगवान श्रीकृष्णाला पाहून त्या भुलून गेल्या आणि भगवान श्रीकृष्णाला केळ सोलून खायला देणार, पण त्या एवढ्या भुलून गेल्या होत्या. केळ सोललं, टरफल कृष्णाला दिलं आणि गर आपण खाऊ लागले. भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणले एवढं प्रेम माझ्या आईनं सुद्धा मला कधी केलं नाही. म्हणले बरं. म्हणजे काकी एवढ्यावर भागवणार नाही. म्हणजे काय, मला कान्या खाण्याची इच्छा आहे. म्हणले बरं. मग दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या. त्या कन्या 3 प्रकारच्या गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे. आणि आम्हाला बरं का भाऊ महाराज, योगायोगाने आम्हाला वैद्य बाबांचे, निकम बाबाचे, यांचे सगळ्यांचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाले. वैद्य बाबा ते कन्याचे प्रकार सांगायचे. जय कन्या, जय जय कन्या, असे काही 3 प्रकार सांगायचे. म्हणजे काही कन्या पत्रावळीवर जर वाढल्या तर एकाच ठिकाणी थांबतात, अशी एक कन्याचा प्रकार. आणि एक कन्याचा प्रकार वाढल्या की ते शेजारच्या पत्रावळीवर जातात, अशा काही कन्या होतात. अशा कन्या महाराज विदुराच्या त्या काकीनं कन्या टाकल्या शिजायला, आणि त्या कन्या शिजू लागल्या महाराज. त्या अशा त्या जय जय कन्या होत्या. म्हणजे शिजताना त्या कन्या अशा उड्या मारू लागल्या, जय जय मोदी मोदी मोदी. बरोबर नाही, नाही मोदी मोदी नाही, जय जय म्हणू लागल्या. ते आता वातावरण तसं चाललंय सगळं राजकारणाचं, काय सगळे मोदी मोदीच म्हणायला लागलेत. आणि त्या कन्या अशा जय जय म्हणू लागल्या महाराज. त्या कन्या भगवान श्रीकृष्णांनी पातळ झाल्या, खाता येणं. मग चतुर्भुज झाले भगवान श्रीकृष्ण, म्हणजे 4 हाताचे झाले. 2 हाताने ते पात्र असं धरलं आणि 2 हाताने त्या कन्या खाल्ल्या. महाराज विदुरा घरच्या भक्षिणी कन्या परमानंदू झाला. परमानंद पावन झाले, ते परमानंदाला प्राप्त झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगायचा भाग हा, भगवान श्रीकृष्णाने सर्वांना काला दिलेला आहे, तो सेवन केलेला आहे. म्हणजे देवांना हा मिळून द्यायचा नाही, आणि देवांना अखेर शेवटी तो मिळूनच दिला नाही. देव नाराज झाले, परत गेले. सर्वांनी हा काल्याचा आनंद घेतला. तोच काल्याचा आनंद आज या ठिकाणी आपण निमसोड गावी आपल्या या मंडपामध्ये बरं का घेत आहोत. हा आनंद सर्वांना मिळावा. आता काल्याला वास्तविक जास्त गर्दी पाहिजे, पण आता काही शेताचे कामं असतील. आमच्या गावी तुम्हाला सांगू का, काल्याच्या दिवशी महाराज कोणी शेतात जात नाही, कोणी गावाला जात नाही. सर्व गाव त्या दिवशी बसायला सुद्धा जागा पुरत नाही. आता गावोगावी आता इकडे काम आहे, बागायती भाग आहे, असं नाही, सर्वांना कामं असतात. काल मी ऐकलं पाऊस झाला, वावटळ आलती, काय काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं, काही शेतकरी आता शेतामध्ये गेले असतील. असो, जे आहेत ते भाग्यवान आहेत. हा कुणालाही क्षण मिळत नाही. बरं, हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथे. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या सानिध्यामध्ये आपण जर गेलो तेव्हाच हा काला मिळतो. वाळवंटामध्ये ज्ञानोबारायांनी, तुकोबाराय, सर्व संतांनी केला बरं का. हाच काला वाळवंटामध्ये केला, आणि हाच काला भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या काठावर केला. आणि हाच काला आज आपण आपल्या या निमसोड गावामध्ये या ठिकाणी करत आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा प्रकारे सर्वांना हा काल्याचा प्रसाद मिळाला. तुम्हाला आम्हाला ह्या काल्याचा प्रसाद मिळणार आहे. सर्वांनी हा काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. सर्वांना प्रसाद आहे. आपण आता या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद. जे कोणी घरी बसलेले आहेत त्यांना तुमच्यापेक्षा जास्त धन्यवाद. घरी बी कोणतरी राखण पाहिजे ना, सगळेच इथं आल्यावर घरी कोणी राहायचं, त्यांनाही जास्त धन्यवाद. आणि असा हा काल्याचा आनंद, परमार्थाचा आनंद तुमच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर वाढत राहावा, आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थाची आवड निर्माण होत राहावी.
आपलं गाव सुजलाम सुफलाम व्हावं, परमार्थानं भरभराट व्हावी आणि असं हे कार्य आमचे आदरणीय भाऊ महाराज करत आहेत. हे बघा, एखाद्या गावामध्ये कोणीतरी नेतृत्व करायला लागतं. नेतृत्वाशिवाय कोणतंही कार्य होत नाही आणि त्यांच्या या नेतृत्वाला तुमच्या गावाची खूप मोठी साथ आहे. आता ज्यांच्या घरी आम्ही आबांच्या घरी 2-3 दिवस होतो, त्यांच्या घरी 2-3 दिवस मी होतो. आता आमचे महाराज मंडळी 8 दिवस राहतात सगळे, मी 2 दिवस होतो. 2 दिवसामध्ये मला महाराज घरचीसुद्धा आठवण झाली नाही. एवढे सगळे काही प्रेम करतात, याला काही पुण्य लागतं महाराज. कोणतीही गोष्ट काही घडत नाही, सगळे घरच्यासारखं प्रेम, एकदम घरच्यासारखं. इथं आलो म्हणजे आम्हाला घरचीसुद्धा आठवण कधी कधी होत नाही. सगळे घरच्यासारखं, आईसारखं, वडिलासारखं, भावासारखं, बहिणीसारखं प्रेम करतात आणि हे आनंद महाराज या ठिकाणी मिळतो. संसारामध्ये तुम्ही कुठेही जा, हा आनंद तुम्हाला मिळणार नाही. हा आनंद फक्त याच मंडपात मिळतो. सर्व वैर विसरतात, सगळे मोठेपणाने या ठिकाणी पत्रावळी टाकतात, जेवण वाढतात. आता हे लहान लहान मुलं आहेत, त्यांना वाढायचं कळत नाही, मग कशी का होईना चेटी सावरत सावरत ते मीठ का होईना वाढतात आणि हे पाहताना आनंद वाटतो महाराज. हे आपली भारतीय संस्कृती, हे तुम्हाला कोणत्याही संस्कृतीमध्ये पाहायला मिळणार नाही. हे फक्त आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्येच आहेत आणि त्या संस्कृतीचा, त्या आनंदाचा भाग आपल्याला मिळाला. आपल्यासारखं भाग्यवान कोणीही नाही बरं का. आणि त्यातही तुम्हाला सांगू, आपण मनुष्याला जन्माला आलो हे आपलं पहिलं भाग्य, भारतात आलो हे दुसरं भाग्य, महाराष्ट्रात आलो हे तिसरं भाग्य आणि वारकऱ्याच्या घरात आलो हे चौथं भाग्य. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम 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 मग अवघे बरवे बरवे बहु केले वन वन बहु केले वन वन मग अवघे बरवे बरवे मग अवघे बरवे 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 मग अवघे बरवे बहु केले वन वन बहु केले वन वन पाय पिटी झाला शिन
पाय पिटी झाला सीन पाय पिटी झाला सीन बहु वन वन बहु केले वन विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल लिहिले कोरे वेडी वा कोडी उत्तर शिंक्याला अभंग म्हणला पाहिजे नाही का. ध्वज कुठे आहे ध्वज. एक आतून ध्वज आहे ना एक टाळ एक ध्वज पलीकडचा असतो टाळ घेऊन विना ना आतला विना कोणी घेतलेला आहे. सुमितनं घेतलाय का. या सुमित विना लावा तिथं. आई विना लावा जावा विने का पताका घ्या एकदम. दही हंडी आहे ना हंडी त्या हंडीला लावायचा सगळ्यांनी. हा बाकीच्यानी गडबड करू नका. एक 5 मिनिटात आपल्याला सगळ्यांना प्रसाद घ्यायला जायचंय. तिथं लावायचं विना त्या हंडीला लावायचं. टाळा नेला काय का पकवाज नेला पकवाज गेला. हरी चला हरी संसदात आली का वरती कुठे हरी शिंके लाविले दुरी होतो तिघाची मी बरी तुम्ही वारे दोही कडे मुख पसरुनी कडे आबाती त्या धारा गाय दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरुनी कडे तुकामध्ये हाते टोका अधिक कोणे नेदी एका मी वारे दोही कडे मुख पसरुनी कडे तुकामध्ये हाते टोका अधिक कोणे नेदी एका तुम्ही वारे दोही कडे मुख पसरुनी कडे कंठी धर विठ्ठल जय जय कंठी धरलं कंठे धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश वाटू एकमेका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा प्रभू वाटू एकमेका संभ्रम कामनी भूमंडले आम्ही बले वीर गाडी वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लेले बोली वेडी वाकुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठाविसे मना येत नाही नारायण सुरवाडी कपने ते सापडले केने आता उठावेसे मना येत नाही नारायण तुका मने भोग गेला निवारीला लाग आता उठाविसे मना येत नाही नारायण करोनी आरती आता उवाई श्रीपती आजी पुरले नवस धन्य काळ दिवस भाऊ सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरले नवस धन्य काळ दिवस
तुका वाहे टाळे होता संगीत जवळे आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदा देव वाळितो धन्य धन्य दिलोचन नित्य करती बाळा प्रौढाने मुक्ता वाळितो परमानंद धन्य धन्य दिलोचन नित्य करती नामा म्हणे केशवाते देवनी राहिलो तटस्थे धन्य धन्य दिलोचन नित्य करती अवलोकन आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मनो वेदना माझा आरती ज्ञान राजा ज्ञान जगे नेनती मोदी अवतार पांडुरंग नाम ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवती साधू संत मनो वेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघव सागरात पाषाण तारिले तैसे तुको वाचे भंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा तुकिता तुलने से ब्रह्म तुका से आले रामेश्वरी चरणी मस्तक देविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा डांगन